आमच्या शाळेत प्रवेश घ्या, घरपट्टी पाणीपट्टी 100% इथून पुढे माफ होणार आहे असा आदर्श या ग्रामपंचायतीने घालून दिलेला आहे। आणि या संदर्भातील ठराव आहे तो सभेमध्ये ग्रामसभेमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे। खरंच या ग्रामपंचायतीचं स्वागत, कारण हा निर्णय होणं तितकंच गरजेचं आहे, पालकांचे डोळे उघडणं तितकंच गरजेचं आहे। कारण आता मात्र झेडपींच्या शाळांमध्ये सुद्धा, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सुद्धा CBSE पॅटर्न पहिलीपासून सुरू झालेला आहे। आणि याच धर्तीवरती असाच निर्णय जर तुमच्या, माझ्या, आपल्या सर्वांच्या ग्रामपंचायतीने घेतला तर मात्र येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरतीसाठी ज्या समस्या असतील त्या दूर होतील, विद्यार्थी पटसंख्या तर वाढेलच, आणि जे शिक्षक म्हणून लागलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। कारण या ना त्या कारणाने सुद्धा त्यांच्यावरती अतिरिक्त होण्याची वेळ येत असते। आणि याचसाठी मित्रांनो, या ग्रामपंचायतीचं आपल्या शिवयुनिटी फाउंडेशन तर्फे मनापासून आभार, अभिनंदन आणि तुमच्या निर्णयाचं खूप खूप स्वागत। ही आपण ग्रामपंचायत सुद्धा पाहूया। आणि जे उमेदवार आहेत, जे पालक आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचत आहेत, त्या सर्वांनी एकच काम करा की असाच निर्णय आपल्या ग्रामपंचायत कसा घेईल याच्याकडे लक्ष द्या। मित्रांनो, झेडपीच्या शाळा, ग्रामपंचायतीच्या शाळा हे सोनं आहेत। लक्षात घ्या, जेव्हा आपण प्रायव्हेट शाळेमध्ये मुलांना आत्ता पाठवत आहोत, आज त्यांच्या फीज गगनाला भिडलेल्या आहेत आणि उद्या 10 वर्षानंतरनं त्यांच्या फीज किती वाढतील ते एवढं जरी असलं तरी सुद्धा त्याच्यातून काय आउटपुट आहे, म्हणजे मुलाला जेव्हा पालक म्हणून तुम्ही विचार करता शिक्षणाकडे, तेव्हा त्याच्या शिक्षणावरती खर्च करण्याची वेळ कधी असते? जेव्हा त्याची 10वी होते, जेव्हा 12वी होते, जेव्हा त्याचं पुढचं उच्च शिक्षण घेण्यासाठी, त्या ॲडमिशनसाठी ते पैसे लागू शकतात, त्यावेळेस ते पालकांनी तेच खर्च करावेत। परंतु आताच अमाप खर्च, अफाट खर्च त्या शाळांवरती केला जातोय ज्याची गरजच नाहीये। आणि आता शिक्षणाचा दर्जा तर सुधारतच आहे। आणि असाच निर्णय घ्या तर ती ग्रामपंचायत आपण पाहणार आहोत। तर त्या ग्रामपंचायतीमध्ये आज हा निर्णय घेण्यात आला। मित्रांनो, आपण पाहूयात हा जो निर्णय आहे तो कधीपासून लागू होणार आहे, याचा जो ठराव आहे तो सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, 9 जून 2025 रोजी हा करण्यात आला। जिल्हा परिषद कोरपावली शाळा कोरपावलीमध्ये सन 2025-26 पहिलीमध्ये ॲडमिशन घेणाऱ्या पाल्यांच्या कुटुंबांना सन 2025-26ची घरपट्टी पाणीपट्टी माफ देण्याबाबत आता यांची पाणीपट्टी घरपट्टी माफ होणार आहे। आणि जो ठराव आहे तो कशा पद्धतीने केलेला आहे हे तुम्ही पाहू शकता। आज दिनांक 9/6/2025 मासिक सभेमध्ये, जी महिन्याची सभा असते, ठराव पारित करण्यात येत आहे की जो कोणी पाल्य आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेमध्ये सन 2025-26 मध्ये शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश येईल त्या पाल्याच्या कुटुंबातील सन 2025-26ची घरपट्टी व पाणीपट्टी हे कर माफ राहतील असे आजच्या मासिक सभेमध्ये सर्वानुमते ठरवण्यात आलेलं आहे। याच्यासाठी सूचक आपण पाहू शकता, CRE जालंधर तडवी आहेत आणि अनुमोदक सौ हफशान जुम्मा तडवी आहेत। आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आपले अभियोग्यताधारक जे शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत, ज्यांनी शिक्षक भरतीची परीक्षा दिलेली आहे। आणि ग्रामपंचायत सुद्धा तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, खूप काही नाहीये, परंतु या ग्रामपंचायतीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। कारण यांनी हा इतका अतिशय सुंदर निर्णय घेतलेला आहे। आणि यांचं जेव्हा तुम्ही लेटरच पाहणार आहात त्याच्यामध्ये सुद्धा बेटी बचाओ बेटी पढाओ, झाडे लावा झाडे जगवा, ज्यांच्या घरी शौचालय नाही त्यांच्या घरी मुलगी द्यायची नाही, आपल्या गावाचा विकास आपल्या हाती, अगदी छोटे छोटे याच्यातून ते उद्बोधन करत असताना हा ठरावाची तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता। या गावकऱ्यांपर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला, त्यांना तुम्हा सर्वांना खरंच सलाम। कारण असा जर निर्णय तुम्ही घेतला असाल तर उद्या झेडपीची पटसंख्या 100% वाढेल। गोरगरिबांची पाल्य आहेत ते तुमच्या याच्यामध्ये शाळेमध्ये नक्कीच मुलांना पाठवतील। त्याचबरोबर आम्हा शिक्षक बेरोजगारांना सुद्धा आता म्हणजे पटसंख्या तर वाढेलच, याच्यावरती नक्कीच चांगलाच परिणाम होणार आहे। आणि असाच निर्णय, हाच आदर्श आहे ग्रामपंचायत कार्यालय कोरपावली गावाचा,
तोच आदर्श महाराष्ट्रातील इतरही गावं घेतील आणि घेण्यासाठी आपण प्रयत्न करूयात मित्रांनो 100%. तुम्हाला काय वाटतं ॲज अ शिक्षक म्हणून किंवा ॲज अ पाल्य म्हणून, ॲज अ पालक म्हणून, ॲज अ एक जबाबदार नागरिक म्हणून कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा, कारण हा निर्णय घेणं खूप खूप गरजेचं होतं. असाच निर्णय जर आपण घेतला तर पटसंख्या मात्र 100% वाढणार आहे आणि पालकांनाही आपण समजून सांगणं गरजेचं आहे की CBSE पॅटर्न आपल्या आता झेडपीच्या शाळेमध्ये आलेला आहे मित्रांनो. आणि आता बऱ्याचशा झेडपी आहेत, बऱ्याच गावातील झेडपी आहेत, तिथं आपण पाहतोय की तिथं सध्या झेडपीच्या प्रवेशासाठी रांग लागते. पहाटे 3 वाजल्यापासून रांग लावली जाते. झेडपीचं महत्त्व समजून घ्या मित्रांनो आणि बाकीच्या सर्वांना सांगा. आणि असा ठराव पारित करण्यासाठी तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचापर्यंत पोहोचला तर मित्रांनो आपण मुळापासूनच जर ही कीड आहे ती जर काढून टाकली, प्रायव्हेट शाळा, इंटरनल शाळा याच्यामध्ये जो प्रवेशाचा जो ओघ आहे, ज्याच्यामध्ये ॲडमिशन वाढत आहे, त्याची मुळापासून जर कीड काढायची असेल तर अर्थातच ग्रामपंचायतीनेच असा ठराव केला पाहिजे. आणि यासाठी आपले जे अभियोग्यताधारक आहेत त्यांचं सहकार्य लागलं. श्री आरिफ कलंदर तडवी सर, खरं तुमचं म्हणजे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण तुम्ही एकदम छोटंसं पाऊल उचललेलं आहे, परंतु ते सर्वांसाठी एक दिशा दर्शक आहे. आणि मला असं वाटतं असाच ठराव करण्यासाठी जे आपल्या चॅनलशी जोडलेले बांधव आहेत, पालक आहेत, शिक्षक आहेत किंवा जे जोडणार आहेत, जोडलेले नाही आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचून पहिल्यांदा आपण झेडपीची ॲडमिशनची कपॅसिटी आहे, विद्यार्थी संख्या आहे, ती वाढवली पाहिजे. आणि ती वाढली तर मात्र नंतर हे शिक्षक अतिरिक्त होणं, हे संजीवनीचे इश्यू होणं, ते मित्रांनो होणारच नाहीत ना राव. बाकीचा विषयच येत नाहीये. तर मला असं वाटतं असेच निर्णय घ्यायला पाहिजेत आणि प्रत्येक ग्रामपंचायतीने हे बोर्ड लावले पाहिजेत की आमच्या शाळेत प्रवेश घ्या, घरपट्टी पाणीपट्टी माफ होणार. आणि अजून एकदा मला तुम्हाला सांगा वाटतं मित्रांनो, हे आपण करू शकतो आणि हे आपणच करू शकतो, कारण कॉमन व्यक्तीच्या हातामध्ये जी ताकद आहे ती कोणामध्ये नाहीये. जर गावानेच असा ठराव केला, उद्या पटसंख्या वाढली तर कोण शासन कोणता GR काढून उद्या तिथल्या शिक्षकांना कमी करणार आहे? याचं उत्तर कोणाकडेच नाही आहे, कारण याचं उत्तर एकच आहे. RT ॲक्टनुसार बालकाला मोफत शिक्षणाचा जो अधिकार आहे, मूलभूत शिक्षणाचा जो अधिकार आहे, तो मिळायलाच हवा आणि तो मिळालाच. मित्रांनो, हे जे तुम्हाला जे ठराव दाखवलेले आहेत व्हिडिओमध्ये ते खरं सर्वांपर्यंत पहा आणि आय ओपनर मधून या व्हिडिओकडे पहा, आय ओपनर म्हणून या गोष्टीकडे पहा. ही जर गोष्ट आपण करण्यामध्ये जर सफल ठरलो तर आज आपण झेडपीमध्ये शिकलेले विद्यार्थी आहोत, आज आपणही क्लास 1 क्लास 2 शिक्षक होत आहोत, बऱ्याच चांगल्या चांगल्या पोस्टवरती पोहोचत आहोत. येणाऱ्या काळाची मध्ये झेडपीमध्ये शिकणारी पिढी सुद्धा अशीच उंच उंच त्यांची स्वप्न पूर्ण करेलच, यामध्ये शंकाच नाहीये. आणि खूप अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आहे. त्यामुळे असाच निर्णय, हाच कोरपावली जे गाव आहेत, ग्रामपंचायत आहेत, त्याचा आदर्श महाराष्ट्रातील तमाम सर्व गावांनी घ्यावा, यासाठी आपण आव्हान करतोय आपल्या सर्व प्रेक्षकांच्या माध्यमातून. सो मित्रांनो, नक्कीच हे करूया, आपण करू शकतो आणि आपण करूया, लढूया आणि जिंकूया सुद्धा. आमच्या शाळेत प्रवेश घ्या, घरपट्टी पाणीपट्टी माफ होणारच. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आणि विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी, विद्यार्थ्यांच्या हक्काच्या शिक्षणासाठी, शिक्षकाच्या सन्मानासाठी, शिक्षकाच्या नोकरीसाठी आपण लढत आहोत. शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून असंच आपण लढत राहू आणि असंच आपल्याला यश मिळत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अल्लाच्या चरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र.